आज पहिला श्रावणी सोमवार आहे। राज्यभरातील महादेवाच्या मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी जमली आहे। पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। 12 ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोलीतील औंढा नागनाथ, बीडमधील वैद्यनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील कृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली। तर ही तीन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात देखील पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी आहे। तर उज्जैनच्या महाकाल मंदिरात देखील पहिल्या श्रावणी सोमवारचा हा उत्साह सध्या दिसून येतो। पहिला श्रावण सोमवार आणि या श्रावण सोमवार निमित्त देशातील सर्व शिवमंदिरे आपल्याला सजवली पाहायला मिळत आहेत। मी सध्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये आहे। बघू शकता की या ठिकाणी सध्या भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। देशभरातून या ठिकाणी भाविक दाखल झाले तर पाहायला मिळते। रात्री 12 वाजता या ठिकाणी शासकीय महापूजा पार पडली आणि त्यानंतर 2 वाजता जे आहे ते मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। रात्री या ठिकाणी 2 वाजल्यापासून अशाच भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते आणि बघू शकता की हे पांडवकालीन मंदिर आहे। विष्णू आणि महादेवाचा अवतार असलेले हे पांडवकालीन मंदिर आहे आणि याला हरिहर नावाने ओळखलं जातं। बघू शकता की या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। या मंदिरात एकूण 3 प्रवेशद्वार आहेत आणि 3 प्रवेशद्वार असून या ठिकाणी जे महादेवाची मूर्ती आहे ही भूगर्भामध्ये आहे आणि आता श्रावण सोमवार सुरू झालेला आहे आणि मोठी गर्दी या ठिकाणी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते। बघू शकता आपल्यासोबत काही या ठिकाणी पुजारी आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात नेमकं श्रावण सोमवारचं काय महत्व आहे। मला सांगा, आज पहिला श्रावण सोमवार आहे, नेमकं श्रावण महिन्याचं काय महत्व आहे? या श्रावण महिन्यात विशेष असं महत्व आहे की 72 वर्षांतर योग आला आहे की श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून झालेली आहे आणि तसं पाहता रात्री 2 वाजता मंदिर उघडलं आणि 2 वाजल्यापासून भाविकांच्या रांगा भरपूर आहेत। 1 ते 1.5 लाख लोक इथं सोमवारचं दर्शन करीत असतात आणि यावर्षी 5 सोमवार आले आहेत तर भाविकांची गर्दी सुद्धा खूप होणार आहे। आणि या ज्योतिर्लिंगाचं महत्व असं आहे की हे ज्योतिर्लिंग हरिहरात्मक आहे। श्रावण सोमवारला सुरुवात झाल्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।